डाळिंब जे पीक आहे ते शेतकऱ्याला करोडपती बनवू शकते। त्याच्यासाठी डाळिंबाचं सायकल शेतकऱ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे। तुम्ही जेवढं विश्रांती कालावधीमध्ये काम करणार आहे त्याचं फळ जे आहे तुम्हाला निश्चितच नंतरच्या कालावधीमध्ये मिळणार आहे। पण मूळ प्रश्न असा येतो की विश्रांतीचं महत्त्व काय? तुम्हाला जर चांगलं यशस्वी क्वालिटी आणि क्वांटिटीचं उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्ही रोगग्रस्त फळ म्हणतो ती पहिली आपल्या बागेतून काढणं गरजेचं। बाग ज्या वेळेला आपली खाली होते त्यावेळेला आपल्या बागेला हलकीशी छाटणी करणं गरजेचं। 40 ते 50% अन्नद्रव्याचं नियोजन तुम्हाला ह्या विश्रांती कालावधीमध्ये करणं गरजेचं आहे। कारण की त्यामुळं पाण्याचं महत्त्व म्हणजे एकाच वेळेला संपूर्ण पाणी बंद नाही का। तुम्ही आज समजा 4 तास पाणी देताय आणि उद्या जर तुम्ही झाडाचं पाणी बंद जर केलं आणि जर तानावर आपण तुम्ही बाग जर सोडली तर झाडाला शॉक बसण्याची शक्यता असते। झाड तुम्हाला सांगतंय की तुम्हाला त्या फवारण्या कधी चालू करायच्या आणि ज्या वेळेला स्ट्रेस हार्मोन्स झाडामध्ये उत्पादित होतात त्यावेळेला शेंड्याकडून जमिनीकडे किंवा मुळाकडे त्याचा अन्नद्रव्याचा प्रवाह होत असतो। हा 5 महिन्याचा जो कालावधी आहे तो यासाठी तुम्हाला द्यायचा आहे जेणेकरून तुमचं पुढचं क्वालिटी उत्पादन घेण्यासाठी चांगलं काम करणं गरजेचं आहे। शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी आपला ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे। मित्रांनो, अनेक पिकांचे आपण व्हिडिओ बनवले आणि आपण शेतकरी बांधवांनी कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं की डाळिंब पिकाविषयी आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती द्या। मित्रांनो, डाळिंबाचा पिकाची माहिती एका व्हिडिओमध्ये संपणं शक्य नाही। खूप छोट्या छोट्या आणि सूक्ष्म गोष्टींवर जर आपण नियोजन करू शकलो तर निश्चितच डाळिंबाची शेती आपण यशस्वी करू। आज माझ्यासोबत ॲग्री डॉक्टर आहेत अतुल टेमगिरे सर। नमस्कार। अतुल सरांचा डाळिंब पिकाविषयीचा अनुभव खूप चांगला आणि मोलाचा आहे। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि असेच विविध विषयांवर डाळिंब पिकाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येऊ। मित्रांनो, अजूनही आपण ॲग्रोस्टारच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जसे आपण डाळिंब पिकाविषयीच्या कमेंटच्या माध्यमातून सांगितलं की आम्हाला माहिती हवी, तसंच आपल्याला इतर कोणत्याही पिकाची माहिती हवी असेल तर आपण निश्चितच कमेंटच्या माध्यमातून सांगा। तसेच हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि यासारखे पुढे येणारे सर्व डाळिंबाच्या माहितीचे व्हिडिओ आपण नक्कीच पाहायला विसरू नका। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करायचंही विसरू नका आणि आपल्या जे काही शेतकरी बांधव आहेत, इतर डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत, त्यांनाही शेअर करायला आपण विसरू नका। तर मित्रांनो, आज आपण पहिला मुद्दा डाळिंबाच्या शेतीचं नियोजन करत असताना जो येतो तो म्हणजे विश्रांती आणि ताण। अतुल सर, बरेच शेतकऱ्यांना ताणाविषयी खूप सखोल माहिती, परंतु विश्रांतीबद्दल ते शेतकरी अनभिज्ञ, म्हणजे विश्रांती हा काय प्रकार आहे शेतकऱ्यांच्या लेखी त्याचं महत्त्व नाही। तर मला आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल की ताण आणि विश्रांती याचं नेमकं नियोजन कसं केलं पाहिजे, याचं महत्त्व काय, आणि डाळिंब शेतीचं व्यवस्थापन करत असताना, डाळिंबाचं पीक आपल्याला यशस्वी करत असताना या दोन्ही गोष्टींचा आपल्याला उपयोग किती महत्त्वाचा आहे, तर याविषयी आपण आमच्या शेतकऱ्यांसाठी माहिती द्यावी। महाराष्ट्रातील म्हणू शकतो किंवा भारतातील म्हणू शकतो एक महत्त्वाच्या पिकाविषयी आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। आणि तसे आपले जे काही ॲग्रोस्टारचे जे काही शेतकरी वर्ग आहेत त्यांनी भरपूर वेळेला आपल्याला ह्या डाळिंब पिकाविषयी माहिती देण्यासाठी कमेंट्स केलेले आहेत। तर आपण आज ह्या ठिकाणी जसं तुम्ही म्हटले की डाळिंब जे पीक आहे ते एका व्हिडिओमध्ये संपणार नाही। डाळिंबामध्ये यशस्वी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला एक शास्त्रयुक्त पद्धतीने जर आपण डाळिंब उत्पादन जर घेतलं तर निश्चितच डाळिंब हे असं पीक आहे शेतकऱ्याला एक तर करोडपती बनू शकतं हे सिद्ध करून देणारं। म्हणजे आता आपण जे शेतकरी आहेत बरेचसे शेतकऱ्यांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की डाळिंब जे पीक आहे ते शेतकऱ्याला करोडपती बनू शकतं। आता डाळिंबामध्ये जर आपण रेग्युलर पद्धतीने जर डाळिंब पीक घेतलं तर निश्चितच ते डाळिंब पीक जे आहे ते शेतकऱ्याला करोडपती म्हणजे रस्त्यावर सुद्धा आणू शकतं। हे एक तितकंच महत्वाचं आहे। त्याच्यामुळे डाळिंबामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने करणं गरजेचं आहे। आता डाळिंब उत्पादन घेत असताना बरेचसे चॅलेंजेस शेतकऱ्याला येतात, परंतु ते चॅलेंजेस जे येतात ते जर आपल्या शेतकऱ्यांनी जर चांगल्या पद्धतीने नियोजन पद्धतीने जर सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर केलं तर निश्चितच त्यांचं जे उत्पादन आहे ते क्वालिटी उत्पादन आणि चांगलं उत्पादन येणार आहे। आता डाळिंब तुम्ही जसं म्हटलं विश्रांती आणि ताण अवस्था यातील फरक काय किंवा हे म्हणजे डाळिंब शेतीमध्ये करणं गरजेचं आहे का? तर तेजस सर, आता डाळिंब हे असं पीक आहे हे वर्षभर त्याला फुलं येतात। बरोबर। तर आपण जर डाळिंब पीक रेग्युलर पद्धतीने जर केलं आणि त्याला जर वर्षभर जर आपण फळ घेत असेल
तर जे क्वालिटी उत्पादन म्हणतो आणि क्वांटिटी उत्पादन हे शेतकऱ्याला मिळणार नाही. हो. त्याच्यासाठी डाळिंबाचं सायकल एक आहे, ते शेतकऱ्यांनी समजून येणं गरजेचं आहे. मी सायकल म्हणतो म्हणजे आपल्या डाळिंब शेतीमध्ये 3 बहार असतात. हो. एक तर मृग बहार आहे, जो आपल्याला पावसाळ्यामध्ये आपण बहार घेत असतो. दुसरा बहार म्हणजे हस्तबहार, जो आपण ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये हिवाळ्यामध्ये घेत असतो. आणि तिसरा म्हणजे जो आत्ताचा आपला आंबिया बहार, जो आपण जानेवारी फेब्रुवारी मध्ये घेत असतो. बरोबर. आता शेतकऱ्यांनी जर त्याला यशस्वी डाळिंब उत्पादक शेतकरी म्हणून नावाजायचं असेल तर त्यांनी डाळिंब शेतीमध्ये कोणताही एक बहार घेणं गरजेचं आहे. म्हणजे पूर्ण वर्षभरात फक्त एक बहार घेणं गरजेचं आहे. आता ते तुम्हाला तुमच्या एरियानुसार ठरवायचं. म्हणजे तुमचा एरिया कोणता आहे त्या एरियानुसार तुम्हाला कोणता बहार घ्यायचा ते तुम्हाला ठरवायचं. आता तुमच्या एरियामध्ये जर समजा तापमान जास्त असेल तर त्यावेळेला तुम्हाला जो आंबिया बहार आहे तो घेणं टाळायला लागेल. बरोबर, हे लक्षात. आता काही शेतकऱ्यांकडे जर म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या ठिकाणी लागवड खूप मोठ्या प्रमाणात तापमान जास्त आहे, त्यावेळेला मग तुम्ही मृगबहार किंवा हस्तबहार या दोन गोष्टीकडे जाऊ शकता. दुसरं पाण्याच्या याच्यानुसार सुद्धा काही शेतकऱ्यांनी बहार निवड करणं गरजेचं आहे. मातीच्या प्रकारानुसार सुद्धा बहार निवड करणं गरजेचं आहे. आता ह्या याच्यामध्ये आपण डाळिंबाचं जे सायकल जे तुम्हाला म्हटलं तर ते कसं असणं गरजेचं आहे त्याविषयी थोडक्यात चर्चा करू. मग आपण जे आहे विश्रांती किंवा ताण जे आपण म्हणतो त्याच्यावर बोलूया. आपल्या वर्षभरामध्ये 12 महिने असतात. तुम्ही ज्या वेळेला पहिलं पाणी देता म्हणजे पानगळ केल्यानंतर जे पहिलं पाणी देणार आहे ते पहिलं पाणी दिल्यानंतर आपल्याला आपला जो माल आपण काढणार आहे त्याचा जो कालावधी असतो तो पहिलं पाणी दिल्यानंतर एक 6 ते 7 महिन्याचा कालावधी. 6 महिन्यात पक्वता येते सरासरी. जर नियोजन चांगलं असेल तर काही वेळेला ते पुढे मागं काय होतं, समजा पानगळ केली, आपला बहार काडीमध्ये जर स्टोरेज नसेल तर मग जी काही फुलकळी निघणार आहे ती पुढे मागे होऊ शकते. काही वेळेला थोडं जे आता म्हणजे पानगळ केल्यानंतर काही 10-15% निघेल, त्याच्यानंतर काही पुढच्या कालावधीमध्ये 15-20 दिवसानंतर थोडंसं आपलं नियोजन केल्यानंतर त्यानंतर निघेल. मग तो बहार जो आहे तो 6 ते 7 महिने थोडासा पुढे मागे होऊ शकतो. पण ते नियोजन चांगलं केलं तर ते आपण ते मॅनेज करू शकतो. पानगळीचं पहिलं पाणी दिल्यानंतर 6 ते 7 महिने आपल्याला हार्वेस्टिंगला जी बाग आपण खाली करणार आहे त्याच्यानंतर आपल्याला आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला विश्रांती किती महिने देणं गरजेचे ते ठरवणं गरजेचं आहे. आपले 6 महिने किंवा 7 महिने आपण पकडले तर 12 महिन्यातले तेवढे 7 महिने गेले तुमचे गेले. त्यासाठी तुम्ही म्हणताय की वर्षातून एकच बार घेणं योग्य किंवा तो निवडला पाहिजे. आता 7 महिने तुमचे त्या ठिकाणी गेले, राहिले तुमचे 5 महिने. त्या 5 महिन्यामध्ये आपल्याला विश्रांती अवस्था आपल्या झाडाची किती असणं गरजेचं आहे तो कालावधी आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला ठरवायला लागेल की आपल्याला 3 महिने द्यायचा आहे का 4 महिने द्यायचा. आणि त्याच्यानंतरचा जो पार्ट येतो तो म्हणजे ताण अवस्था. बरोबर. आणि त्याच्यानंतर आपण पानगळ करून आपलं जे काही पुढचं नियोजन बहार नियोजन करत असतो. म्हणजे शेतकरी बंधूंनो, जर आपण कोणताही एक बार जर घेत असाल तर त्या याच्यामध्ये वर्षभरामध्ये तुमचा 6 ते 7 महिने तुमचा डाळिंबाचा पानगळी नंतरचा कालावधी राहणार आहे. त्याच्यानंतर तुमचा 3 ते 4 महिने तुमचा विश्रांती कालावधीमध्ये राहणार आहे. आणि जो ताणाचा जो कालावधी आहे तो तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार 1 ते 1.5 महिने 2 महिन्यापर्यंत जाऊ शकतो. हा तुमचं झालं. ही जी आहे तुमची डाळिंबाची सायकल तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. तरच तुम्ही एक यशस्वी डाळिंब उत्पादक शेतकरी बनू शकता. पण अतुल सर, प्रश्न असा होता की शेतकऱ्यांनी हा विश्रांतीचा कालावधी तुम्ही म्हणताय 3 महिने किंवा 4 महिने, जर आपली भारी जमीन आहे तर कदाचित तो कमी कालावधी असेल, हलकी जमीन आहे तर तो कालावधी जास्त द्यावा लागेल. आणि मग जो विश्रांतीचा कालावधी आहे त्याच्यावर अवलंबून आपला ताणचा कालावधी आणि मग आपण बाहेर घेणार. पण मूळ प्रश्न असा येतो की विश्रांतीचं महत्व काय. आता तोच मुद्दा आपण या ठिकाणी, कारण की डाळिंब उत्पादनामध्ये सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे तुमच्या झाडाला विश्रांती. तुम्हाला जर चांगलं यशस्वी क्वालिटी आणि क्वांटिटीचं उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्ही विश्रांती कालावधीमध्ये किती काम करता याच्यावर तुमचं क्वालिटी उत्पादन ठरलं. आता विश्रांती का गरजेची आहे किंवा झाडाला विश्रांतीमध्ये आपलं काम करणं का गरजेचं आहे. एक आपण सर्रास बघतो, डाळिंब आपलं बाग ज्या वेळेला खाली होते, डाळिंबाची बाग खाली झाल्यानंतर जोपर्यंत पानगळ करत नाही शेतकरी, आणि पानगळ केल्यानंतर जो काही डाळिंबाचा काढणीचा जो कालावधी आहे, शेतकरी डाळिंबामध्ये रोज येतो. बरोबर. रोज फवारणी, जे काही डाळिंबामध्ये आपल्याला त्याला नियोजन करायचं असतं, अन्नद्रव्य असेल, फवारणी असेल किंवा पाणी नियोजन असेल, त्या कालावधीमध्ये सर्वात जास्त लक्ष शेतकऱ्याचं त्या पिरियड मध्ये असतं. एकदा का बाग खाली झाली त्याच्यानंतरचा जो पुढचा कालावधी आहे तो त्या डाळिंबा बागेकडे पाठ फिरवतो. आणि ज्या वेळेला त्याला बाग धरायची आहे
त्यावेळेला तो परत एकदा त्या ठिकाणी लक्ष देतो. पण शेतकरी बंधूंनो, माझं तुम्हाला निवेदन असेल की तुम्ही जेवढं विश्रांती कालावधीमध्ये काम करणार आहे तेवढं तुम्हाला पुढची जे काही तुमचं मादीकळी तुम्ही म्हणता, तुमची चांगलं क्वालिटीचं जे काही म्हणजे फळधारणा असेल किंवा त्याचं क्वालिटी उत्पादन असेल ते तुमच्या विश्रांती कालावधीमध्ये दडलेलं असतं. त्याचं कारण काय की आपण एका झाडामागे वर्षानुरूप 10 किलो, 20 किलो, 15 किलो, 30 किलो, 40 किलो, 50 किलो झाडाच्या वयानुसार आपण त्याच्यावरून प्रत्येक झाडामधून घेत असतो, माल काढत असतो. जर आपण एवढा माल झाडातून आपण काढत जर असू तर निश्चितच त्या झाडाची झीज होणार आहे आणि त्या झाडाची झीज झाली तर आपल्याला ती झीज भरून काढणं गरजेचं आहे. आपल्या 24 घंट्यामधून आपण जे दिवसभर काम करतो त्यातले 12 घंटे जरी आपण काम करत असलो तरी पुढचे जे काही 12 घंटे आहे किंवा 7 ते 8 घंटे आहे आपल्याला स्वतःला सुद्धा विश्रांती घेणं गरजेचं आहे आणि ते प्रत्येक दिवशी आपण ती विश्रांती घेत असतो. बरोबर आहे. तर झाडाला आपण जर ती विश्रांती घेतली नाही तर आपण दुसऱ्या दिवशी चांगलं काम करू शकणार आहे का? नाही. तर हेच आहे गणित की तुम्हाला तुमचा बाग खाली झाल्यानंतर झाडाला जी विश्रांती द्यायची आहे त्या विश्रांतीच्या कालावधीमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामध्ये करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिलं तेजस सर, ज्या वेळेला बाग खाली होते, बाग झाडाची झीज होते, त्या याच्यामध्ये आपल्याला झीज भरून काढायची, त्याच्यामध्ये तुम्हाला अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगलं करणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात सांगू का अतुल सर, जसं शेतकरी बांधव आपल्या मजुरांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी देतात. खरी सुट्टी म्हणतात की बाजार दिवस आहे म्हणून सुट्टी, परंतु तसं नाही. त्या मजुराला विश्रांतीची गरज आहे. त्या दिवशी तो मौज मजा करेल किंवा जे काही आराम करेल आणि दुसऱ्या दिवशी आपल्या कामावर. शेतकरी बांधवांनो, तुम्ही पण महिन्यातले काही का होईना 2 दिवस 4 दिवस तरी विश्रांती करत असतात. आपण नोकरी करतो, नोकरीदारालाही आठवड्यातला 1 दिवस सुट्टीचा असतो, महिन्यातले 4 दिवस सुट्टी मिळते ही नक्कीच, आणि ती विश्रांतीसाठी असते. त्यानंतर परत एकदा जो रिचार्ज होऊन माणूस काम करतो तर त्यावर पुढचं काम अवलंबून असतं. शेतकरी बांधवांनो, अतुल सरांनी जो मुद्दा मांडला त्याला तुम्ही सहमत आहात? जर सहमत असाल तर कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. विश्रांतीची गरज तुम्ही मान्य करता का आणि आपण याच पद्धतीने विश्रांती आपल्या डाळिंब पिकाला देता का ते कमेंटच्या माध्यमातून सांगा. पुढे जाऊन आपण समजून घेऊया विश्रांती कालावधीमध्ये काय काय कामं करायची किंवा कोणते कोणते टप्पे आहेत. तर त्याविषयी अतुल सर आपण नक्कीच उहापोह करणं गरजेचं. यस नक्की. आता जसं तुम्ही म्हटले आपली बाग आता खाली झाली आहे, आपल्याला आता म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार बागेला विश्रांती द्यायची. बाग खाली झाल्यानंतर पहिलं काम जे शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे ते म्हणजे बागेमध्ये जे आपले जुने जे हार्वेस्ट करून झाल्यानंतरची जी काही रोगग्रस्त जी फळं असतात, जी गेलीच नाही, जी झाडावरती फळं आहेत किंवा जी बाग आपली फळं काढताना जी खाली आपल्या बेडवर वगैरे जी काही फळं तुटून पडलेली असतात, रोगग्रस्त फळं म्हणतोय, ती पहिली आपल्या बागेतून काढणं गरजेचं. ती फळं बागेतून काढून आपल्याला बाहेर टाकायची. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला म्हणजे शक्य झालं, ज्या शेतकऱ्यांना शक्य असेल किंवा मी तर म्हणेल, मी सजेस्ट करेल की बाग ज्या वेळेला आपली खाली होते त्यावेळेला आपल्या बागेला हलकीशी छाटणी करणं गरजेचं. म्हणजे फळ काढण्यानंतर सुद्धा एक छाटणी, फळ काढण्यानंतर सुद्धा एक छाटणी महत्वाची. त्याचं कारण असं की त्या याच्यामध्ये ज्या वेळेला आपलं आपण रेग्युलर पद्धतीने खताचं नियोजन आपण त्या कालावधीमध्ये करत असतो, झाडाचा जो घेर आहे तो खूप वाढलेला असतो. आता त्या कालावधीमध्ये आपण जर हलकी छाटणी केली तर काय होणार आहे, एक तर झाडावरचे जे काही रोगग्रस्त फांदे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी आपण कट करू शकतो. दुसरं, अनवॉन्टेड जे काही शूट वाढलेले असतात ज्याची आपल्याला गरज नाही ते आपण त्या कालावधीमध्ये काढून टाकू शकतो. ती का म्हणतोय मी, कारण की त्याच्यानंतर आपण खतं वगैरे देणार आहे आणि खतं दिल्यानंतर जी काही अनवॉन्टेड जी काही झाडाची ग्रोथ झालेली असते किंवा शूट किंवा फांद्या ज्या वाढलेल्या असतात ते काय करतात, स्वतःच्या वाढीसाठी अन्नद्रव्य वापर करून घेतात आणि आपल्याला जी मालकाडी आहे त्या मालकाडीमध्ये अन्नद्रव्य साठून राहण्यासाठीचा जे काही अन्नद्रव्याचा साठा आहे तो कमी पडतो आणि ते स्वतः यूज करून घेतात. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हलकी छाटणी घेणं गरजेचं आहे. हलकी छाटणी घेतल्यानंतर आपण त्यावेळेला आपल्याला पुढील बहारामध्ये ज्या काड्या आपल्याला ठेवायच्या त्या काड्या त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. रोगग्रस्त फांद्या काढल्या, रोगग्रस्त फळं काढली, ती फळं आपण बाहेर जाऊन बागेच्या बाहेर जाऊन आपण ती जाळून टाकणं गरजेचं आहे. ती कारण की त्याचा प्रादुर्भाव आपल्या झाडावर नंतर येत असतो, पुढील हंगामामध्ये येऊ शकतो, म्हणून ते आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. म्हणजे पहिला आपण हलकीची छाटणी वगैरे केली. त्याच्यानंतर आपल्याला जे तुम्ही जर आपण डाळिंब पिकामध्ये 100% खताचं जर नियोजन करत असेल तर 40 ते 50% अन्नद्रव्याचं नियोजन तुम्हाला ह्या विश्रांती कालावधीमध्ये करणं गरजेचं आहे.
नक्कीच कारण की त्यामुळं तुमच्या झाडाची जी गेलेली झीज आहे ती भरून निघणार. बरोबर. ओके, त्यावेळेला तुम्ही हलकीस जे तुमचे काही बेड आहेत त्या बेड चाळून घेऊ शकता, जेणेकरून जी काही मुळी आहे, जी आता 5-6 महिन्यामध्ये जी मुळी वाढलेली आहे, त्याच्यामध्ये ज्या बागेमध्ये निमॅटोड प्रादुर्भाव जास्त आहे त्या बागेमध्ये थोडस रूट प्रूनिंग, मुळाची छाटणी करून हलकीशी छाटणी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. विश्रांती कालावधीतलं हे काम महत्वाचं आहे. ते का करणं गरजेचं आहे? कारण की ती केल्यानंतर आपण ज्या वेळेला पहिलं पाणी देतो आणि आपण हार्वेस्ट केलं तो 6 महिन्याचा कालावधी असतो. म्हणजे जी मुळी त्या ठिकाणी तयार झालेली असते ती जुनी मुळी होते. आणि आपल्याला ज्या वेळेला विश्रांतीचा कालावधी आहे त्या ठिकाणी जी आपल्याला अन्नद्रव्य चांगल्या पद्धतीने झाडामध्ये जाण्यासाठी एक चांगली नवीन मुळे येणं गरजेचं आहे. मग त्या ठिकाणी हलकीशी ज्या बेडवर आपण ज्या ठिकाणी खत व्यवस्थापन करणार आहे त्या ठिकाणी हलकसं काकरी माळून जी काही आपली जुनी मुळी आहे ती काढून तुटणं महत्वाचं आहे. जी काही निमॅटोड युक्त जी काही मुळी आहे, निमॅटोड ग्रस्त, ती आपण त्या ठिकाणी काढून घेऊ शकतो, जेणेकरून नवीन मुळी त्या ठिकाणी निघणार आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? अन्नद्रव्याचं व्यवस्थापन. बरोबर. त्याच्यामध्ये अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी शेणखत याचा वापर 100%. शेतकऱ्यांना मी एक माझं नम्र निवेदन आहे की जर तुम्हाला चांगली मादी कळी जर पाहिजे असेल आणि युनिफॉर्म एकाच वेळेला जर चांगली मादी कळी तुम्हाला जर निघायची असेल, काढायची असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी ज्या वेळेला विश्रांतीचा तुम्ही डोस टाकणार आहे त्या वेळेला शेणखत वापरणं गरजेचं आहे. आणि ते शेणखत कुजलेलं शेणखत, चांगलं कुजलेलं शेणखत. तुम्ही जर कमी कुजलेलं शेणखताचा जर वापर त्या वेळेला जर केला तर तुमच्या झाडाला त्याचा विपरीत परिणाम होणार. विपरीत परिणाम कशामुळे होईल की ते न कुजलेलं जे शेणखत आहे ते जमिनीमध्ये गेल्यानंतर ते स्वतः कुजण्यासाठी जे त्या ठिकाणी जे काही अन्नद्रव्य आहे किंवा जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते शेणखत कुजण्यासाठी काम करतात. बरोबर. आणि मग त्याचा तो 1 महिन्याचा 15 दिवसाचा जो तुमचा कालावधी आहे तो त्या ठिकाणी वेस्ट होणार. त्यामुळे चांगलं कुजलेलं शेणखत त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं. याचं कारण असं की तुमच्या काडीमध्ये कर्ब आणि नत्राचं गुणोत्तर चांगलं राहण्यासाठी तुम्हाला या वेळेला शेणखताचा वापर करणं गरजेचं आहे. शेणखत 2 वेळेला शेतकरी वापरू शकतात. एक तर आता जो विश्रांतीचा कालावधी आहे त्या ठिकाणी, आणि ज्या वेळेला आपण पांढळ करून जे त्यावेळेला खताचा डोस देणार त्यावेळेला सुद्धा शेणखताचा वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. याच्यात प्रमाण कसं, म्हणजे आता शेणखत जास्त वापरलं पाहिजे की तेव्हा जास्त वापरलं पाहिजे? जे आता जे आहे, आता जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये सर्वात जास्त शेणखताचा वापर शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. का मी तुम्हाला सांगतो, कारण की जे शेणखत तुम्ही आता वापरणार आहे त्यातला जो सेंद्रिय कर्ब आहे तो आता तुमच्या झाडामध्ये शोषला जाऊन तुमच्या काडीमध्ये त्याचं स्टोरेज होऊन कार्बोहायड्रेटचं जे प्रमाण आहे ते त्या ठिकाणी वाढेल. आणि तुमचे जे काही मालकाडी म्हणतो किंवा आपण जे काही डोळे म्हणतो त्या डोळ्यामध्ये जर कर्ब आणि नत्राचं गुणोत्तर जर चांगलं राहिलं तर नंतर मादी कळी फेकण्यासाठी ते मदत करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता शेणखताचा वापर करणं गरजेचं आहे. शेणखताबरोबरच तुम्हाला जे नत्र, स्फुरद आणि पालाश हे जे ते 3 आपले जे काही अन्नद्रव्य आहे, महत्वाचे अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य जे आपण म्हणतो, त्याचा वापर तुम्हाला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्याच वेळेला नत्र, स्फुरद, पालाश असेल, सल्फर हे एक अन्नद्रव्य तिथं वापर खूप महत्वाचं आहे. आता सल्फरचं जे काही महत्व आहे तुम्हाला सर्वांना मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओ मधून सांगत असतो की सल्फर एक असं अन्नद्रव्य आहे की ते इतर अन्नद्रव्यांना उचलण्याचं काम करत असतं. सर्वात जास्त अपटेक जो आहे, जर सल्फर जर तुम्ही वापरलं तुमच्या जमिनीचा पीएच कमी होण्यासाठी काम करणार आहे आणि त्या ठिकाणी अन्नद्रव्य उचलण्याचं काम सल्फर चांगल्या पद्धतीने करतं. त्याच्यानंतर मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम असेल, झिंक असेल, फेरस असेल, हे जे काही आपले सूक्ष्म अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य आहे याचा सुद्धा वापर तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. आता या विश्रांती कालावधीमध्ये जे काही अन्नद्रव्याचं व्यवस्थापन तुम्हाला करायचं आहे ते कोणतं अन्नद्रव्य, कोणतं खत तुम्हाला कशा पद्धतीने किती किलो प्रत्येक झाडाला गेलं पाहिजे ते आपण याच्या चार्टच्या माध्यमातून आपण या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत की विश्रांतीच्या कालावधीमध्ये जे तुम्हाला बेड भरायचा आहे किंवा जे झाडाला जे काही अन्नद्रव्याचा डोस द्यायचा आहे तो आपण चार्टच्या माध्यमातून या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला देणार आहोत.
इथं एक महत्वाचा मुद्दा जो समोर येतोय शेतकरी बांधवांनो, की जसं अतुल सर बोलले की अन्नद्रव्य व्यवस्थापन विश्रांती कालावधीत आपण लक्ष देतोय. कदाचित काही शेतकऱ्यांना हाही प्रश्न पडेल की इतका सारा मोठा खर्च आपण विश्रांती कालावधीत करणार, मग याचा उपयोग पुढे जाऊन होईल का नाही. तर बांधवांनो, एक गोष्ट अतुल सरांनी जी जीव तोडून सांगितली की आपल्याला ही गुंतवणूक करायची, आपल्याला जर चांगला परतावा मिळावा अशी जर आपली अपेक्षा असेल तर एक प्रकारची ती FD आहे किंवा ज्याला फिक्स डिपॉझिट म्हणतो, तर ती गुंतवणूक आपल्याला इथं करणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, या प्रकारचं नियोजन आपण शेतकरी बांधव नक्की करत असाल, कमेंटच्या माध्यमातून आम्हालाही सांगा की आपण या पद्धतीचं नियोजन करता का, आणि खास करून छाटणी करण्यापूर्वी किंवा विश्रांती अवस्थेत किंवा ताण देण्यापूर्वी आपण शेणखताचा वापर करता का, हे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला आपण नक्की कळवा. आणि पुढे आपण जसं अन्नद्रव्यावर बोललो, तर अन्नद्रव्या व्यतिरिक्त काय नियोजन करायचं. आता हे झालं आपलं अन्नद्रव्याचं नियोजन. त्याच्या बरोबरच आपल्याला रोग कीड व्यवस्थापन सुद्धा या कालावधीमध्ये करणं गरजेचं आहे. ओके. आणि याच्यामध्ये आपल्याला म्हणजे भारीतली औषधं मारण्याची काही गरज नाही, विश्रांती अवस्था आहे. या ठिकाणी आपल्याला ते का करणं गरजेचं आहे, याच्या मागचं कारण असं आहे की जसं या वेळेला जेवढं आपण अन्नद्रव्य म्हणजे जसं अन्नद्रव्याकडे लक्ष देणार आहे, त्याच वेळेला रोग आणि कीड याच्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. याचा महत्वाचा मुद्दा असा, जर आपण या ठिकाणी रोगाचं व्यवस्थापन जर चांगल्या पद्धतीने जर केलं नाही, तर याच्यामध्ये सर्कोस्पोरा असेल, ह्याचे जे काही डाग आहे किंवा पानावरती जे काही टिपके येतात, डाग येतात, याचा प्रादुर्भाव जर आपल्याला विश्रांती कालावधीमध्ये जर झाला, तर जे काही आपण प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणतो ती चांगल्या प्रकारे होणार नाही. की अन्नद्रव्याचा साठा आपल्याला करायचा आपल्या काडीमध्ये, मग त्याच्यासाठी पान आपलं चांगलं राहणं गरजेचं आहे. तर जे पान जर चांगलं राहील तर ते चांगलं अन्ननिर्मिती करेल आणि आपल्या काडीमध्ये चांगला साठा होणार आहे. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी रोग आणि किडीचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आणि ह्या जे काही पानावरती येणारे जे स्पॉट आहेत किंवा हे जे डाग आहेत, हे ज्या वेळेला तुम्ही पाणी बंद करता आणि पाणी बंद केल्यानंतर जी तुमची पुढची अवस्था आहे ताणाची अवस्था, त्यावेळेला त्यातला मधला जो काही हरितद्रव्य आहे किंवा जो काही साठा अन्नद्रव्याचा झालेला असेल, ते पाणी बंद केल्यानंतर जर रोगग्रस्त पान असेल तिथे लगेच पडतं. म्हणजे त्याच्यातला जो अन्नद्रव्याचा साठा जो आहे तुमच्या काडीमध्ये उतरून देत नाही. बरोबर. म्हणून या वेळेला तुम्हाला या ठिकाणी जे काय आहे, हलकीची तुम्ही बुरशीनाशकाचा फवारा घ्या, हलकीचे जे काही कीटकनाशक आहे जेनरिक, तुम्ही त्याचा फवारा घेत चला. तुम्ही याच्यामध्ये 8 दिवसातून 15 दिवसातून एखादा हलकाचा हात तुमच्या याच्यामध्ये गेला पाहिजे. साधारणपणे आपण जर विचार केला तर कमीत कमी 2 महिने आपला विश्रांती कालावधी, तर 2 महिन्याच्या कालावधीमध्ये एक 4 ते 5 स्प्रे होतील तुम्हाला कीड आणि रोग. आणि हलका या शब्दाचा अर्थ की कमी किमतीचे, म्हणजे त्याची गुणवत्ता कमी नाही किंवा त्याची परिणामकारकता कमी नाही, परंतु कमी किमतीचे किंवा जेनरिक औषध, म्हणजे हाय कॅटेगरीतले औषधं मारण्याची गरज नाही. एक जेनरिक कॅटेगरीतले औषध जरी तुम्ही मारली, जेणेकरून एक नॉर्मल एक तुम्ही सर्कोस्पोरा बद्दल म्हणजे बुरशीबद्दल बोलले होते, या व्यतिरिक्त अजून काय काय समस्या येऊ शकतात बुरशीच्या किंवा किडीच्या मध्ये मावा वगैरे ह्या समस्या त्या ठिकाणी येऊ शकतात. म्हणजे आता आपण मगाशीच एका बागेमध्ये होतो, जे की त्या बागेमध्ये माव्याचा प्रादुर्भाव होता आणि विश्रांती अवस्थेमध्ये तो मावा इतका मोठ्या प्रमाणात होता की पूर्ण पानावर म्हणजे त्याच्यामध्ये अन्न निर्मितीवर अडथळा 100%. म्हणजे मावा जर असेल, तुम्ही बघताय मावाचा जर प्रादुर्भाव आपल्या याच्यामध्ये झाला तर जे काही पान आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे म्हणजे चिकटपणा येतो आणि ते मावा जे आहे ते एक द्रव होतं, त्याच्यामुळे जे काही बुरशीचा प्रादुर्भाव आहे सुद्धा तो त्या याच्यामध्ये वाढत राहतो आणि त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया होत नाही, अन्न निर्मिती होत नाही. म्हणजे त्याचा परिणाम जो आपण म्हणतो ते झाडामध्ये जे काही अन्नसाठा होणं कमी न होणं त्याच्यावर होऊ शकतो. म्हणजे एकंदरीत कीड आणि रोग याचंही व्यवस्थापन या ठिकाणी आपल्याला करणं गरजेचं आहे किंवा लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं की आता आपण कीड रोग व्यवस्थापनावर बोललो, अन्नद्रव्य व्यवस्थापनावरही बोललो. आता पाण्याचं महत्व म्हणजे ह्या विश्रांती अवस्थेमध्ये पाणी किती, कधी आणि कसं द्यावं, आणि अजून एक प्रश्न त्याच्यात जोडून की पाणी बंद पण कधी करावं, म्हणजे ताणाकडे आपण जायचं तर ती ताणाकडे जाण्याची वाटचाल आपण कशी केली पाहिजे, तर त्याविषयी आपण माहिती द्यावी. निश्चितच. म्हणजे जसं आता आपण बघितलं की बाग आपण विश्रांती सोडल्यानंतर आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन, रोग कीड व्यवस्थापन याच्या बरोबरच पाण्याचं सुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला पाण्याचं नियोजन विश्रांती कालावधीमध्ये करायचं. याच्यामध्ये आपण काय करणार आहे की जे आपली बाग खाली झाल्यानंतर जे काही आपण डोस वगैरे भरणार आहे त्याच्यानंतर आपल्याला पाणी चालू करायचं आहे. आणि पाणी जे आपण देणार आहे त्यावेळेला त्याच्याबरोबर आपण जे काही विद्राव्य खत आहे त्याचा सुद्धा वापर आपण त्या विश्रांती कालावधीमध्ये आपण करू शकतो. नत्रस्फुरत पालाश तिन्ही जाईल. नत्रस्फुरत पालाश असेल किंवा आपलं दुय्यम अन्नद्रव्य असेल, ज्याच्यामध्ये कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, त्याचा वापर आपण करू शकतो.
चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंटचा सुद्धा आपण 1 ते 2 वेळा त्या ठिकाणी ड्रीप मधून आपण देऊ शकतो. याच्यामध्ये पाणी आपण जे देणार आहे आणि आपण पाणी ज्या वेळेला ताण द्यायचा आहे त्याच्या आधी पाणी जी बंद करण्याची जी पद्धत आहे ती पण शेतकऱ्यांनी लक्ष घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये काय होतं, आपली जी काही भारी जमीन आहे याच्यामध्ये आपण जे पाणी बंद करणार आहे आणि जी आपली हलकी जमीन आहे याच्यामध्ये आपण जे पाणी बंद करणार आहे या दोघांमध्ये थोडंसं फरक आहे. आता पाणी ज्या वेळेला आपण बंद करायचंय, शेतकरी बंधूंनो, पाणी बंद करताना आपल्याला लगेच म्हणजे एकाच वेळेला संपूर्ण पाणी बंद नाही करायचं. ओके. लक्षात घ्या. अचानक मला उद्यापासून आपल्याला तानावर सोडायची बा, तर लगेच आज आपण पाणी बंद नाही करायचं. आपल्याला जर आपण ठरवलं की मला पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये आपल्याला बाग तानावर जर सोडायची असेल तर आपण टप्प्याटप्प्याने पाणी बंद करण्याचं नियोजन आखलं पाहिजे. पाणी कमी कमी करत जाऊन मग आपल्याला पाणी ते बंद करायचे. सध्या आपण 4 तास 3 तास पाण्याच्या म्हणजे तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार पाणी देत असाल. तुम्ही आज समजा 4 तास पाणी देताय आणि उद्या जर तुम्ही झाडाचं पाणी बंद जर केलं आणि जर तानावर आपण तुम्ही बाग जर सोडली तर झाडाला शॉक बसण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण काय करणं गरजेचं आहे, समजा आज आपण 3 तास 4 तास पाणी देतो आहे, परत पुढच्या 2-3 दिवसांनी 3 तास पाणी द्यायचं आहे, परत पुढे 2-3 दिवसांनी तुम्हाला 2 तास पाणी द्यायचं आहे, परत त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी 1 तास पाणी द्यायचं आणि मग तुम्हाला पाणी बंद करायचं. म्हणजे थोडक्यात जे दुभतं जनावर आटवताना जी प्रक्रिया करतो गाय किंवा म्हशीच्या बाबतीत, तर तीच प्रक्रिया आहे. जनावर आटवताना जसं करतो ते आपल्याला डाळिंबाच्या तानाकडे जात असताना ती करणं गरजेचं. तर शेतकरी बंधूंनो, आता हा जो विश्रांतीचा कालावधी आहे, ह्या कालावधीमध्ये जर आपण ह्या पद्धतीचं जर नियोजन केलं तर निश्चितच तुमच्या झाडाची जी काही मालकाडी आहे याच्यामध्ये चांगल्या प्रकारे अन्नद्रव्याचा साठा जो आहे तो होणार आहे. तुमचे डोळे जे आहे ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी जे आपण मादी कळी पुढं येण्यासाठी चांगल्या प्रकारे जो काय अन्नद्रव्याचा साठा आहे तो तेजस्सर ह्या याच्यामध्ये होणार आहे. बरोबर. आता इथून पुढचा जो टप्पा आहे तो तानाकडे आपण चाललोय आणि मग तानामध्ये पण याच प्रकारे जसं विश्रांती कालावधीत जसं तुम्ही सविस्तर सांगितलं, मला वाटतं त्याच पद्धतीने ताण कालावधीमध्ये कीड रोग, अन्नद्रव्य आणि सगळ्यात महत्वाचं ताण घेत असताना त्याच्या तानामध्ये जे काही स्टोरेज साठी फवारण्या करायच्या तर त्या साधारण कधी चालू करायच्या आणि कधीपर्यंत चालवायच्या, तर त्याविषयी आपण एक मार्गदर्शन करावं. निश्चितच तेजस सर, याच्यामध्ये शेतकऱ्यांचं थोडस चूक किंवा आपण म्हणतो गडबड कुठं होत असते. आपण विश्रांती कालावधीमध्ये काही शेतकऱ्यांनी हे आपण ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने नियोजन केलं आणि ज्या वेळेला बाग तानावर सोडायची आहे पाणी बंद केलं. पाणी बंद केल्यानंतर जे काही स्टोरेजच्या ज्या काही वरच्या ज्या फवारण्या आहेत, तानामध्ये ज्या काही फवारण्या आहेत त्या काही शेतकरी लगेच चालू करतात. तर तसं करणं गरजेचं नाहीये किंवा तसं करणं चुकीचं आहे. झाड तुम्हाला सांगतंय की तुम्हाला त्या फवारण्या कधी चालू करायच्या हे लक्षात घ्या बरं का. जो शेतकरी डाळिंबाचा म्हणजे जो रेग्युलर आपल्या बागेमध्ये जातो त्याला निश्चितच मी जी आता जी गोष्ट सांगणार आहे ती त्याला पटेल आणि ती गोष्ट त्याला आपसुकच कळेल की नाही, ही गोष्ट झाडामध्ये माझ्या बदल होते आणि त्याच्यानंतर मला तानामध्ये ज्या काही अन्नद्रव्याच्या फवारण्या घ्यायच्या आहेत त्या तो सुरुवात त्या ठिकाणी करू शकतो. शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी काय होतं, ज्या वेळेला विश्रांती अवस्था असते त्या अवस्थेमध्ये झाडामधले काही हार्मोन्स काम करत असतात. ते ग्रोथ हार्मोन्स असतात. ग्रोथ हार्मोन्स जसं की ऑक्सिन असेल किंवा सायटोकायनिन आहे, जिब्रॅलिन आहे, हे जे हार्मोन्स असतात, ग्रोथ हार्मोन्स आपण म्हणतो, हे त्यावेळेला काय काम करत असतात, जे काय अन्नद्रव्य आपण जमिनीमध्ये टाकलेलं आहे, जे अन्नद्रव्य मुळाकडून तुमच्या शेंड्याकडे किंवा झाडामध्ये जाणार आहे ते ग्रोथ हार्मोन्स त्यावेळेला कार्यरत असतात. लक्षात घ्या. आणि हे विश्रांती अवस्थेमध्ये हे काम करतात. जसं आपण झाडाचं पाणी बंद करतो, पाणी बंद केल्यानंतर हळूहळू हळूहळू जे ग्रोथ हार्मोन्स आहे झाडामधले ते कमी होत जातात आणि झाडामध्ये स्ट्रेस हार्मोन्स जो आहे तो वाढायला लागतो. स्ट्रेस हार्मोन्स म्हणजे काय आता लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो. जे इथरेल आपण पानगळीसाठी वापरतो त्या इथरेल मध्ये काय आहे, इथेफॉन असते. आणि इथेफॉन हे जे आहे हे एक स्ट्रेस हार्मोन्स आहे. आणि स्ट्रेस हार्मोन्स म्हणजे काय, झाडामध्ये ज्या वेळेला आपण पाणी बंद करतो त्यावेळेला झाडामध्ये जो काही ताण झाडाला बसतो, झाडाची जी प्रक्रिया आहे ती उलट्या दिशेने होते. उलट्या दिशेने म्हणजे आपण पाणी ज्या वेळेला चालतं त्यावेळेला मुळाकडून शेंड्याकडे अन्नद्रव्य जात असतं आणि ज्या वेळेला स्ट्रेस हार्मोन्स झाडामध्ये उत्पादित होतात त्यावेळेला शेंड्याकडून जमिनीकडे किंवा मुळाकडे
त्याचा अन्नद्रव्याचा प्रवाह होत असतो. मग स्ट्रेस हार्मोन ज्या वेळेला, जसं तुम्ही आता प्रश्न केला की मी फवारणी कधी चालू करणं गरजेचं आहे, तर झाडामध्ये ज्या वेळेला तुम्ही पाणी बंद करता, झाडामध्ये ज्या वेळेला स्ट्रेस हार्मोन्स ची प्रक्रिया चालू होते आणि झाडामध्ये जी झाडावरती लागलेली जी पानं आहेत ती जशी जशी पिवळी पडायला चालू होतात, पिवळी पडायला चालू झाल्यानंतर तुम्हाला जे काय अन्नद्रव्याची फवारणी घेणं गरजेचं आहे. अजून एक महत्वाचा त्यालाच जोडून माझा प्रश्न असा की विश्रांती कालावधी ज्यावेळेस दिला त्यावेळेस वापरत असलेले अन्नद्रव्य त्यामध्ये आपण समाविष्ट केलेले काही घटक आणि ताण यामध्ये वापरत असलेले अन्नद्रव्य त्यात समाविष्ट केलेले घटक, तर या दोन मध्ये आपण मला वाटतं सांगणं जास्त उचित राहील, म्हणजे शेतकऱ्यांना अजून लवकर लक्षात येईल की उदाहरणार्थ एनपीके पैकी काय विश्रांतीत देतोय आणि एनपीके पैकी नत्रस्फुरत पालाश पैकी काय आपण ताणामध्ये देतोय. जसं आपण विश्रांती कालावधीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं असं, झाडाची झीज भरून काढायची असते, त्या ठिकाणी नत्र, स्फुरत आणि पालाश या तिन्ही गोष्टींचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करणं गरजेचं. मग या ठिकाणी आपला नत्राचा वापर होणार आहे, परंतु ताण अवस्थेमध्ये आपल्याला नत्राचा वापर नाही करायचा. त्यावेळेला आपल्याला स्फुरदयुक्त खतं असेल किंवा पोटॅशयुक्त खतं असेल त्याचा वापर करायचा आहे. आणि नत्राचा वापर जरी काही अन्नद्रव्यातून मी आता जे काही सांगणार आहे स्प्रे त्याच्यामधून जरी जात असला तर तो मिनिमम फार अत्यल्प प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी तो स्प्रे जो आहे तो घेणार आहे. आता याच्यामध्ये जसं मी मागाशी सांगितलं, स्ट्रेस हार्मोन्स असेल किंवा ग्रोथ हार्मोन्स असेल, स्ट्रेस हार्मोन्स जसं झाडामध्ये तयार व्हायला लागलं, पानं पिवळी पडली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला झाडाने साईन दिली की तुम्हाला आता या ठिकाणी अन्नद्रव्याचा फवारणी चालू करायची आहे. याच्यामध्ये आता मी जो तुम्हाला फवारणी सांगणार आहे, ताणा अवस्थेमध्ये ज्या फवारण्या घ्यायच्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला 4 फवारण्या घेणं गरजेचं आहे. जर तुमची बाग किंवा तुमची जमीन भारी असेल तर त्या तुम्हाला ज्या फवारण्या घ्यायच्या त्या 5 किंवा 6 होऊ शकतात. तुमचं जमीन हलकी असेल तर त्या 4 ते 5 मॅक्सिमम 4 फवारण्या ते 5 फवारण्या या ठिकाणी आपल्याला करणं गरजेचं आहे. ज्यांची बाग किंवा ज्यांची जमीन भारी आहे त्यांच्यासाठी मी आता ज्या फवारण्या सांगणार आहे त्याच्यामध्ये पहिली जी तुम्हाला घ्यायची आहे 05234 तुम्हाला 5 ग्रॅमनी घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढच्या 6 ते 7 दिवसांनी तुम्हाला 13045 आणि चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट जे ग्रेड 2 आहे महाराष्ट्रासाठी, तर ते तुम्हाला त्या ठिकाणी साधारणपणे 1 आठवड्यानंतर तुम्हाला दुसरी फवारणी घ्यायची आहे. त्याच्यानंतर परत 1 आठवड्याने तुम्हाला 052 पुन्हा 5 ग्रॅमने तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. परत त्याच्यानंतरचा पुढचा जो आठवडा आहे त्याच्यामध्ये पुन्हा तोच तुम्हाला 13045 आणि मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 चा फवारा रिपीट करायचा आहे. हे 4 फवारा झाल्यानंतर तुम्हाला झाडामध्ये बदल दिसेल, झाडामध्ये स्ट्रेस आलेला दिसेल, झाडामध्ये तुमची पानं जी आहे ती पिवळी पडायला चालू होतील, सुकायला चालू होतील. ज्यांची भारी जमीन आहे त्याच्यामध्ये जर पानं जर तुमची त्या पट्टीमध्ये पिवळी जर नसल पडत तर त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला 0050 नंतरच्या कालावधीमध्ये हे 4 स्प्रे झाल्यानंतर, म्हणजे जसं ताण बसतोय त्यानुसार आपल्याला हे सवय झाले, पण जर ताण बसतच नसेल किंवा आपल्याला वाटतंय की अजूनही आपल्याला ताण गरजेचं आहे, आपल्याला 0050 कडे तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल. त्याचं तुम्हाला जे काही प्रमाण आहे ते 5 ते 10 ग्रॅम पर्यंत तुम्हाला प्रमाण लिटरला ठेवायचं आहे. मग तुम्ही 0050 चे तुमच्या झाडाच्या किंवा तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार तुम्ही 1 किंवा 2 स्प्रे घ्यायचे ते तुम्ही त्या ठिकाणी ठरू शकता. आता हे तर झालं जे भारी जमीन आहे त्यांची. ज्यांची हलकी जमीन आहे त्यांना मी जे मगाशी सांगितलेले जे पहिले जे 4 स्प्रे आहे 052 असेल किंवा 13045 असेल, याचे जे 4 स्प्रे आहेत ते 4 स्प्रे सफिशियंट होतात. बरोबर. हलक्या जमिनीमध्ये 1 ते 1.5 महिना जर तुम्ही ताण दिला तर अतिशय चांगला जो ताण आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी बसतो. ही जी प्रक्रिया आहे ही जसं आपण विश्रांती कालावधीमध्ये झाडामध्ये आपण जे काही अन्न तयार करणार आहे आणि ताण अवस्थेमध्ये जे अन्न तयार झालेलं आहे ते रिव्हर्स करून आपल्या जी काही झाडाचा जो काय काडीचा जो बड आहे त्या ठिकाणी आपण स्टोअर करणार. याच्यामध्ये काय होत असतं, जे पानामधले जे काही कार्बोहायड्रेट्स किंवा जे आहे ते तुमच्या डोळ्यामध्ये अपसुकत येत असतात आणि ज्या वेळेला तुम्ही पानगळ करून जे पहिलं पाणी देणार आहे त्यावेळेला तिथून मादी कळी चांगली सशक्त मादी कळी येण्यासाठी ते कारणीभूत असतात.
म्हणजे ताण अवस्थेमध्ये या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे. म्हणजे हा 5 महिन्याचा जो कालावधी आहे तर तो यासाठी तो द्यायचा. यासाठी तुम्हाला द्यायचा आहे, जेणेकरून तुमचं पुढचं क्वालिटी उत्पादन घेण्यासाठी हा 5 महिन्यामध्ये तुम्हाला चांगलं काम करणं गरजेचं आहे. म्हणजे जसं अतुल सरांनी सांगितलं की विश्रांती अवस्था असेल, ताण अवस्था असेल, हा पिकाचा पाय आहे. म्हणजे तुम्ही चांगल्या गुटी आणल्या, टिश्यू कल्चर लावली किंवा खूप सारी मेहनत करून, खूप खर्चिक गोष्ट करून जे काही डाळिंबाचं व्यवस्थापन केलं, त्यामध्ये तुलनेने कमी खर्चात परंतु पाया भक्कम करायचा असेल तर या 2 अवस्थांकडे आपल्याला पाहणं गरजेचं असतं. मला वाटतं अतुल सर, बरेच शेतकऱ्यांचं धारणा ही असती की काही जे पीजीआर मिळतात किंवा बाजारामध्ये जे हार्मोन्स मिळतात किंवा ज्याला आपण संजीवक म्हणतो, तर ती संजीवकांचा वापर केला की त्यांना चांगली मादीकळी मिळाली किंवा चांगलं फळ मिळालं, असं त्यांचं एक काय म्हणतो धारणा असते. तर मग तो एक प्रकारे आपण शॉर्टकट म्हणू शकतो. तर तो शॉर्टकट किती योग्य आणि हे व्यवस्थापन किती काय शास्त्रोक्त, तर याच्यावर 2 वाक्यात आपण सांगावं, म्हणजे आपण उत्तरार्धाकडे जाऊया. निश्चितच म्हणजे हा पण तुम्ही आता महत्वाचा मुद्दा काढला, कारण की ही जी प्रक्रिया आहे किंवा बरेचसे शेतकरी हे फॉलो करतात. बाग खाली झाल्यानंतर बागेकडे दुर्लक्ष करतात आणि असे काहीतरी पीजीआर वगैरे मार्केटमधून आणून हार्मोन्स वापरून त्याचा मग तुम्ही त्वरित त्या ठिकाणी मातीगळी निघाली पाहिजे त्यासाठी तुम्ही काम करत असतात. तर माझं एक मत असं राहील, तुम्ही जर बाग खाली झाल्यानंतर जे आपण आता ज्या पद्धतीने विश्रांती काळ आणि ताण व्यवस्थापन जे आपण पाहिलं, याच्यामध्ये जर तुम्ही चांगलं काम जर केलं तर हे जे काही पीजीआर वगैरे जे वापरण्याची जी काही वेळ आहे ते शेतकऱ्यांना येणार नाही. पण जर या कालावधीमध्ये तुम्ही जर काम केलं नसेल तर काही पीजीआर किंवा काही मार्केटमध्ये काही अमिनो बेस असेल किंवा सीवीड एक्स्ट्रॅक्ट बेस काही पीजीआर मार्केटमध्ये उपलब्ध आहे, बायोस्टिम्युलंट मार्केटमध्ये उपलब्ध आहे, त्याचा वापर तुम्ही त्या कालावधीमध्ये करू शकता. परंतु माझं शेतकऱ्यांना एकच म्हणणं राहील, त्या गोष्टीकडे न जाता या 5 महिने तुम्ही चांगलं काम करा. 5 महिन्यामध्ये तुम्ही जेवढं चांगलं काम करणार आहे त्याचं फळ जे आहे तुम्हाला निश्चितच नंतरच्या कालावधीमध्ये मिळणार आहे. धन्यवाद अतुल सर. खूप सविस्तर आणि महत्वाची शास्त्रशुद्ध अशी माहिती आजच्या आपल्या विश्रांती आणि ताण या महत्वाच्या टॉपिकवर होती. शेतकरी बांधवांनो, डाळिंब पिकाविषयी जे आपण ही नवीन सिरीज व्हिडिओची चालू करतोय, खूप सारे व्हिडिओ किंवा खूप साऱ्या टॉपिकवर आपण अशी चर्चा करतोय, तर हा पहिला भाग आपल्याला कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा. आपण व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना आपण जरूर शेअर करा आणि त्या शेतकरी बांधवांना डाळिंब पिकाविषयीचं जे काही सखोल असं मार्गदर्शन अतुल सरांच्या कडून आपल्याला ऐकण्याची संधी मिळेल. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. पुढील भागामध्ये आपण डाळिंबाची छाटणी किंवा डाळिंबाचं जे काही बहार व्यवस्थापन, त्यानंतर डाळिंबाचं इतर काही कीड रोग व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी सविस्तर बोलूया. तर तुर्तास आम्ही आपली रजा घेतोय. धन्यवाद.